सोलापूर विद्यापीठाला बालाजी अमाईंच्या वतीनं पूरक मदत करण्यात आली आणि वेळेस मदतीचा हात खरं तर पुढे सरसवण्यात आलाय, असं प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या प्रगतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक जबाबदारीतून मदत करावी. अशा मदतीमधूनच विद्यापीठाबद्दल आपलेपणाची भावना वाढीस लागेल. सोलापूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी यांनी त्यांच्या बालाजी अमाईन्सच्या सामाजिक जबाबदारीतून विद्यापीठाला बस भेट देऊन मदतीचा हात दिला आहे. बालाजी अमाईन्सच्या मदतीचा हात विद्यापीठाच्या विकासाला पूरक ठरेल, असा विश्वास कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला. बालाजी अमाईन्सच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास 41 आसन क्षमता असलेली आयशर स्कायलाईन बस देण्यात आली. या बसची चावी बालाजी अमाईन्सच्या प्रतिनिधीकडून कुलगुरू महानवर यांना प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी आणि त्यांचे संचालक मंडळ यांचे आभार मानले. बालाजी अमाईन्स आणि सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरता इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन मार्फत स्टार्टअपकरिता सुविधा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी बोलताना कुलगुरू म्हणाले, विद्यापीठाच्या विकासासाठी समाजातील उद्योजक, दानशूर व्यक्तींनी सामाजिक जबाबदारीतून मदत करावी. यावेळी मल्लीनाथ बिराजदार यांनी सीएसआर अंतर्गत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी केले. सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, प्राध्यापक सचिन गायकवाड, क्रीडा संचालक अतुल लकडे, वित्त अधिकारी सीए महादेव खराटे, सिनेट सदस्य डॉक्टर वीरभद्र दंडे, परीक्षा नियंत्रक डॉक्टर श्रीकांत अंधारे, विद्यापीठातील विविध संकुलांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.